शांत झालेला विषय फक्त हीच उफाळून काढतायत. आता सगळं शांत झालं होतं. परवा दिवशीची त्यांनी कुठेतरी हे करून ते काहीतरी पॉडकास्ट बनवून काय करून ते पुन्हा वातावरण भडकवायचं काम त्याचा धंदा चालू आहे. आणि तो एक नंबरचा फ्रॉड माणूस, एकदम नीच माणूस आहे, एकदम निर्लज्ज आहे त्याचं. जबाबदारीने बोलताय बघ. हा, अगदी एक नंबर हरामखोर माणूस तो आहे. हा, आणि मी एवढं बोलेल की तो त्याच्यात तोने दम हिंमत काढल्या ना, ती भाषा त्याच्यात दम असेल तर कधीही माझ्या समोर यायचं, डिबेटला समोर यायचं, दुसऱ्या पद्धतीने म्हणला दुसऱ्या पद्धतीने समोर यायचं, त्याच्या बाप कोणालाही घेऊन येऊ दे, मी त्याच्याशी आम्ही त्या पद्धतीने तयार आहे. फक्त ही माती भडकवण्याचं काम तो तिथं बसून करतोय. त्याला पैसा महत्वाचा आहे. हे असं ब्लॅकमेलिंग करायचं, अहो अनेक त्याचे किस्से आहेत तिथले. ईश्वरपूरमध्ये तेच केलंय त्यानं. एमआयएमचा त्याचा बाप बसलेला असतो, त्यानं हे त्याला का हे करून टाकलाय, ते तेच करतात धंदे, दुसरं काय करतात. त्याच्या बापाला ते आम्ही भिलेलो नाही, ते ओवेसीला आम्ही शिव्या देतो, ह्यो काय हे कालचं कुत्र, याला नाही आपण घाबरत कधी.